सो हे गाईज, वेलकम टू सपनाज किचन. तर आज आपण बघणार आहोत कोणत्याही प्रकारचं वाटण न वाटता सुक्कं चिकन रेसिपी. तर मी इथं एका कढईमध्ये थोडंसं तेल, 2-3 पानं तेजपत्त्याची टाकली आहे आणि लवंग टाकलं आहे आणि काळी मिरी टाकली आहे थोडीशी. जर अजून काही खडे मसाले तुम्हाला ॲड करायचे तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर 2 मिनटं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे मी थोडेसे जिरे पण टाकले. जर तुम्हाला नसेल टाकायचे नाही टाकलं तरी चालेल, पण जिऱ्यामुळे टेस्ट अजून छान येते. तर इथे मी लसूण घेतला आहे, तो बारीक चॉप करून घेतलेला आहे मी. जर तुमच्याकडे पेस्ट असेल तुम्ही पेस्ट यूज करू शकता. इथे थोडंसं अद्रक घेतलं आहे मी किसून. इथे थोडासा कढीपत्ता पण टाकला आहे. हे कंपल्सरी नाही आहे, पण टाकू शकता तुम्ही. तर आपण इथं ग्रेव्ही करणार नाही आहे चिकनसाठी, मग त्याच्यामुळे जास्त आपण इथे कांदा वापरला आहे. 4 ते 5 कांदे तुम्ही इथं घेऊ शकता. तर इथे मी कांदा चांगला परतून घेतलेला आहे. त्याच्यानंतर 2 टोमॅटो टाकलेले तिथे. ॲटलिस्ट 5 मिनटापर्यंत टोमॅटो परतून घ्यायचेत. त्याच्यानंतर स्वादानुसार मीठ टाकलेले. काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे इथे मी. इथे 2 चम्मच मी धने मसाले टाकलेत. आता कधीही आपण बोलतो चिकन बनवायचं म्हटल्यावरती वाटण भाजायचं, वाटण वाटायचं. हा पूर्ण घाट घालण्याच्या ऐवजी हे एकदा चिकन ट्राय करून बघा, न वाटण वाटता. काही जण फक्त ग्रेव्ही प्रेफर करतात. तर इथे आपण सेम सुक्कं चिकन केलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही गरम पाणी थोडंसं ह्याच्यात टाकून ॲड करू शकता. सेमच टेस्ट लागन, काही वेगळं नाही. तुमच्या घरामध्ये कोण स्पायसी खात असेल तर तुम्ही भरभरून मसाले टाका ह्याच्यामध्ये, छान लागेल. थोडीशी हळद पण टाकली आहे. आणि इथे चिकन मसाला ॲड केलेला आहे. परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत 5 मिनटं फ्राय होऊन द्यायचे. थोडंसं इथं गरम पाणी टाका तुम्ही. इथं पाण्याचा यूज जास्त नाही करायचा, फक्त मसाला भाजेस तोपर्यंत इथं पाणी टाकायचे आपण.
मसाला शिजतोपर्यंत 5 मिनटं तसंच झाकण ठेवून बाजूला ठेवून द्या. इथे आपला मसाला शिजलेला आहे बघा, मस्त प्रकारे तेल पण सुटलेलं आहे इथे. त्याच्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर पण ॲड केलेली आहे. परत थोडंसं फ्राय केलेलं आहे. त्याच्यानंतर चांगलं वॉश करून चिकन ॲड केलेलं आहे त्यात आणि परत मिक्स करून घ्या. झाकण ठेवून द्या. त्याच्यानंतर ते 15 ते 20 मिनटामध्ये तुमचं चिकन रेडी. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर एकदा ट्राय करा. ओके, बाय.